सो नमस्कार. आपण जेम पोर्टलच्या ट्रेनिंगसाठी सर्वजण जमलेलो आहोत इथे. जेम पोर्टल काय आहे, जेम पोर्टल सेलर बायर काय असतं हे सगळं आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी माझं इंट्रोडक्शन देते मी. माझं नाव तेजस्विनी माने. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि मागच्या एक 5 वर्षापासून सिव्हिल इंजिनिअरिंग IIT सोबत मी असोसिएटेड आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग IIT आणि सकाळ मीडिया सेंटर यांच्या कोलॅबरेशन थ्रू आपलं हे ट्रेनिंग होतंय जेम पोर्टलचं. तर ई टेंडरिंग जेम पोर्टल यातला माझा ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स आहे. तर आपण जेम पोर्टलच्या ट्रेनिंगसाठी तसं सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी क्लासच्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील आपल्या. रोज संध्याकाळी सेम 8 वाजताच आपला क्लास सुरू होणार आहे. 2 आठवड्यांसाठी ऑनलाईन मध्ये आपलं ट्रेनिंग असणार आहे, संध्याकाळी 8 ते 9. जेम पोर्टल सेलरसाठी आपण सर्वजण जमलोय. त्यानंतर तुम्हाला जे पण डाऊट्स असतील सेशन मधले ते तुम्ही सेशनच्या शेवटी, ज्यावेळी मी तुम्हाला डाऊट्स क्लिअरन्ससाठी टाइम देईल त्यावेळी तुम्ही विचारू शकता, किंवा इन बिटवीन सेशन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण तुमची क्वेरी टाकू शकता. रिलेव्हंट क्वेरी असेल तर आपण तसं लगेच आन्सर करू किंवा सेशनच्या शेवटी तरी आपण क्लिअर करू. मंडे टू फ्रायडे आपले सेशन्स असतात. या वीकमध्ये प्रोबॅबली मंडे टू सॅटर्डे पर्यंत होईल आणि नेक्स्ट वीकमध्ये थर्सडेलाच प्रोबॅबली आपले सेशन संपतील. तर तसं मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईनच. ठीक आहे. तर सगळ्यात आधी सेशनला सुरुवात करण्याच्या आधी मला एक तुमच्या सर्वांची माहिती पाहिजे. तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, आणि तुम्ही कुठले आहात, आणि ट्रेनिंगचा पर्पज काय आहे तुमचा, हे एक जर समजलं तर आपल्याला एक सुरुवात करता येईल सेशनला. एक ऍक्टिव्ह सेशन्स आपल्याला घेता येतील. ठीक आहे. तर मी एकेकांचं नाव अनाऊन्स करेन, फक्त तुमचं इंट्रोडक्शन द्या. येस. श्रेयसी रसाळ. येस मॅडम, तुमचं इंट्रोडक्शन द्या. आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? हो. ओके. ठीक आहे. मॅडमचा काही माईकचा प्रॉब्लेम दिसतोय, आवाज येत नाहीये त्यांचा. ओके, टेक्निकल इश्यू. तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकताय, ज्यांचा माईकचा प्रॉब्लेम आहे त्यांनी. ठीक आहे. येस. शाहिद शेख, तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव शाहिद शेख आहे. माझं एज्युकेशन BCom झालेलं आहे. माझा स्टेशनरीचा बिझनेस आहे आणि मला जेम पोर्टल वरती माझा स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे आणि प्लस टेंडर पण भरायचे आहेत. बरं, चालेल, काहीच हरकत इम्प्रुव्हमेंट पाहिजे त्याच्यात. ठीक आहे, चालेल. ओके, शिकता येईल आपल्याला. येस. अस्मिता गुरव. हॅलो. माझं नाव अस्मिता गुरव. माझं एज्युकेशन BCom आहे. मी मुंबईमधून आहे आणि ऍक्च्युली आमचं जे मी जॉब करते तिथे हॉस्पिटल फर्निचरचं आहे. सो हा आम्हाला हा. ते टेंडर भरताना खूप काही चॅलेंजेस आहेत, म्हणून हे ट्रेनिंगचं पर्पज ऍक्च्युली. बरं, ओके. जेम पोर्टलला तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे का? हो हो हो, रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन पण आहे. ओके, मग काय अडचणी येतात सध्या तुम्हाला? एकतर मला ते कॅटलॉग हे नाही करता येत आहे, आमचं स्वतःचं जे प्रॉडक्ट्स आहेत ते लोड नाही करता येत आहेत. आणि बरोबर. टेंडर भरताना पण खूप काही डिफिकल्टीज आहेत त्याच्यामध्ये, म्हणून. बरोबर. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे कॅटलॉग क्रिएशन मध्ये आणि टेंडर मध्ये पार्टिसिपेट करताना अडचणी आहेत. हो हो. ठीक, चालेल. अडचण. ओके. येस. श्रेयसी मॅम कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत आणि ट्राईंग टू इस्टॅब्लिश ओन बिझनेस. ठीक आहे. वेटरनरी मेडिसिन. ठीक. मेडिसिनचे तसे प्रॉडक्ट्स जेम पोर्टल वरती कमी असतात, पण मेडिसिनल इक्विपमेंट्स आहेत जेम पोर्टल वरती, तर आपण तसे सर्च करूच, त्यावेळी समजेलच तुम्हाला. ठीक आहे. येस. येस. अभिजित. अभिजित सर. येस. अभिजित सर, आवाज येतोय?
इंट्रोडक्शन द्या तुमचं, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. ठीक आहे, आवाज येत नाहीये तुमचा. ओके. ऍक्टिव्ह सेशन्स याच्यासाठीच असले पाहिजेत की तुमचे ज्या पण क्वेरीज आहेत ते तुम्ही विचारू शकता आणि एक लाईव्ह डिस्कशन्स होतील आपले सेशन मध्ये. आता आपण इंट्रोडक्शन एक बघूयात जेम पोर्टलचं. जेम पोर्टल काय आहे, जेम पोर्टलच का बरं, हे काय आपण ऑप्शन बघूयात. आपण सर्वजण जेम पोर्टल सेलरच्या ट्रेनिंगसाठी इथं जमलेलो आहोत. जेम पोर्टलचा फुल फॉर्म काय, तर गव्हर्नमेंट ई मार्केटिंगचं हे पोर्टल आहे. गव्हर्नमेंटने एक ई मार्केटिंगसाठी त्यांचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे हा जेम पोर्टलचा. त्याची वेबसाईट म्हणजे www.jem.gov.in ही जेमची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट. .org किंवा बाकीच्याही काही वेबसाईट आहेत त्या आपल्याला यूज करायच्या नाहीयेत. तर सर्वांना एक आपल्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करता यावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कम्युनिकेट करता यावं, आपला बिझनेस वाढवता यावा, यासाठी गव्हर्नमेंटने ही एक ई मार्केटिंगची आपल्याला सुविधा दिलेली आहे. तशी पाहिली तर म्हणजे प्लॅटफॉर्म इझी आहे, पण या टेक्निकल सगळे ऍस्पेक्ट्स आपल्याला समजले पाहिजेत. आणि बिझनेसचा पण खूप स्कोप आहे आपल्याला इथं, भरपूर कॅटेगरीज आहेत. कारण की तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन सोबत तुम्ही डील करणार आहात, त्यांना तुम्ही सेल करणार आहात प्रोडक्ट्स. इथं दोन, आता कोणती पण ई मार्केटिंगचे जे प्लॅटफॉर्म असतात किंवा ई कॉमर्सचे जे प्लॅटफॉर्म असतात, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, तर त्याऐवजी जेम का बरं, तर जेम तर हे गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलेलं ई मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म आहे, जिथं की आपण गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल एखादी किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्यांना आपण आपले प्रॉडक्ट सेल करू शकतो. म्हणजे एक आपल्याला वाईड एरिया मिळतो. मग कोणतेही एखादं ई मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म असू देत, ई मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्म मध्ये एक सेलर असतो आणि एक बायर असतो, हे तर आपल्याला माहिती आहे. एक सेलर असतो आणि एक बायर असतो. जो प्रॉडक्ट सेल करतोय किंवा त्याच्या सर्व्हिसेस सेल करतोय तो झाला सेलर, आणि दुसरा असतो तो बायर असतो. बायर म्हणजे जो आपले प्रॉडक्ट्स विकत घेतोय तो बायर असतो. तर जेम पोर्टलवरती बायर कोण असणार आहे, तर बायर म्हणजे कोणतीही एखादी गव्हर्नमेंटची बॉडी असेल, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, कोणतीही ऑर्गनायझेशन असू शकते. तर ते जे आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत, बायर मध्ये असणार आहेत जेम पोर्टलवरती. आणि मग सेलर कोण असणार, तर आपण जे आहे ते आपण सेलर असणार. मग सेलर कुणीही बनू शकतं, ज्याच्याकडे बेसिक काही डॉक्युमेंट्स आहेत, बेसिक काही हे आहेत, म्हणजे त्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे काही बेसिक डॉक्युमेंट लागतात. मग कुणीही सेलर बनू शकतं. एवढे डॉक्युमेंट्स तर सर्वांकडेच असतात, त्यामुळे सेलर कुणीही बनू शकतं. फक्त बायर आपण नाही बनू शकत. बायर ही एक गव्हर्नमेंटचीच बॉडी असते, एखादे PSU किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. तर आपण नेहमी, आता जेव्हा पण आपण एखादे ई कॉमर्सची वेबसाईट आपण पाहतो, अमेझॉन, फ्लिपकार्ट वरतीच आपण का बरं जातो, का तर ती आपल्याला एक ट्रस्टेड वेबसाईट वाटते. आपल्याला तिथं खात्री आहे आपल्याला की प्रत्येक प्रॉडक्ट मी सर्च केल्यानंतर तिथं मिळणारच आहे. तर तसेच आपल्याला गव्हर्नमेंटनी हा ई मार्केटिंगसाठी जेम पोर्टलचा ऑप्शन दिलेला आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण तिकडेही प्रॉडक्ट्स आपले सेल करू शकतो. ठीक आहे. तर मग आता आपल्या सिलेबसकडे येऊयात आपण, की सिलेबस आपला काय काय असणार आहे ह्या 2 आठवड्यांमध्ये. टोटल 10 दिवसांचे आपले सेशन्स असणार आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते. सुरुवातीला आपण
जेम्सचे काय जे पण जेम पोर्टलचं आपण वेबसाईटचं इंट्रोडक्शन घेतोय. सेलर कोण आहे, बायर कोण आहे, वेबसाईट वरती कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत, काही आपण प्रॉडक्ट सर्च करून बघणार आहे. त्यानंतर त्या प्रॉडक्टच्या काही कॅटेगरीज असतात, मग त्या कॅटेगरीज नुसार आपल्याला सर्च करावे लागतात. मग आता जेम वरती आपण कोणतेही प्रॉडक्ट असेल तर आपण सर्च करू शकतो का? तर ज्यांची कॅटेगरी आहे अवेलेबल जेम वरती असे प्रॉडक्ट्स आपण तिथं सर्च करू शकतो किंवा सेल करू शकतो आपण, किंवा त्याचे टेंडर पण भेटतील आपल्याला. आता मला एक सांगा, तुम्ही जेम पोर्टल यूज केलेलं आहे का, किंवा काही प्रॉडक्ट वगैरे तुम्ही सर्च केलेले आहेत का तुमचे आतापर्यंत? कधी यूज केलेला असेल तर चॅट बॉक्स मध्ये आन्सर टाकू शकता किंवा अनम्यूट करूनही बोलू शकता. चॅट बॉक्स मध्येही टाकू शकता. हो, केलेले आहेत. केलेले आहेत सर्च. ओके. कोणते प्रॉडक्ट्स पर्टिक्युलरली पाहिलेत तुम्ही? टोनर कार्ट्रेज, कम्प्युटर, ओके फोटोकॉपियर, MFD असे. ओके ओके ओके, ठीक आहे. आपण उशिरा जॉईन झाला होता त्यामुळे तुमचं इंट्रोडक्शन झालं नाही. ओके. तुम्ही कोणते पर्टिक्युलरली प्रॉडक्ट्स पाहताय सर जेम पोर्टल वरती? मी फोटोकॉपियर हा. आणि कम्प्युटर ॲक्सेसरीज, ओके, ठीक. कम्प्युटर प्रिंटर ॲक्सेसरीज. बरं, त्याचे काही मग कॅटलॉग अपलोड करून बघितलेत तुम्ही? नाही, आतापर्यंत कस्टम मेड करून ऑर्डर घेतलेत, कॅटलॉग अपलोड नाही केले. बरं बरं, ओके ओके, ठीक. चालेल, कॅटलॉग पण आपल्याला अपलोड करता येतील. हो. काय प्रोसेस आहे ते आपण बघणार आहे. ऍक्च्युली आमच्या Q2 मध्ये येतं ना, विद ऑथरायझेशन होत नाही युट्यूब ना. मध्ये येतं, त्याचं हा, ऑथरायझेशन लागतं कंपल्सरी. बरोबर. हा. ते आपण बघूच पुढे. हो. आपण आजच्या सेशन मध्ये एक बेसिक काही प्रॉडक्ट सर्चिंगचा पार्ट बघणार आहेत आणि काय काय आपल्याला 2 आठवड्यांच्या सिलेबस मध्ये कव्हर होणार आहे ते बघूयात आपण. अजून काही सर्च केलेलं नाहीत, म्हणजे बरेच फ्रेशर्स पण आहेत आपल्यामध्ये आणि काही जणांनी काम पण केलेलं आहे, तर आपण बेसिक पासूनच घेणार आहोत, त्यामुळे डिटेलमध्ये सगळं कव्हर होईल. तर जेम पोर्टल वरती याच्या तुम्हाला स्टेशनरी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, येस बघूयात, आपण सर्च करूयात. तर बेसिकली आपल्याला आपण जो पण प्रॉडक्ट सर्च करतोय त्याची कॅटेगरी समजत जाणार. आपण जसं हे सर्च करत जाणार तसं आपल्याला कॅटेगरी माहिती होतात की माझा हा प्रॉडक्ट Q2 मध्ये आहे किंवा Q3 मध्ये आहे, जी पण कॅटेगरी आहे ती आपल्याला समजत जाते. तर प्रॉडक्ट कसं सर्च करायचंय ते पण बघणार आहोत आपण जेम पोर्टल वरती. त्यानंतर आता जेम पोर्टल वरती सेलरचं रजिस्ट्रेशन कसं करायचंय, रजिस्ट्रेशनची आपण प्रोसेस बघणार आहोत आणि प्रोफाईल अपडेट कसं करायचं, 100% कसं करायचं तेही बघायचंय. मग त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात, जेम पोर्टल वरती अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोणतं फीस पे करावी लागते का डिपॉझिट असतं, हेही आपल्याला बघायचंय. म्हणजे तो माय अकाउंटचा पूर्ण पार्ट आपल्याला क्लिअर होईल. ज्यांचा अकाउंट क्रिएट करायचा आहे जेम पोर्टल वरती त्यांचंच वाटल्यास आपण लाईव्ह सेशन मध्ये त्यांचंच घेऊयात आपण. मी डॉक्युमेंटची लिस्ट सांगेन आज तुम्हाला, डॉक्युमेंट तुमचे तयार ठेवा आणि तुमच्या लॅपटॉपवरनं जॉईन करा, म्हणजे तुमची स्क्रीन शेअर करून आपल्याला ऍक्सेस घेता येईल. ठीक आहे. तर सेलर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण बघणार आहे. त्यानंतर एखादा प्रॉडक्ट जेमच्या मार्केटमध्ये आहे आणि सेम तसाच प्रॉडक्ट जर तुम्हाला सेल करायचा असेल तर त्याला प्रॉडक्ट पेअर करणं म्हणतात. तसाच प्रॉडक्ट आपण पेअर करून सेल करू शकतो, त्याचा आपण कॅटलॉग तयार करू शकतो. तर कोणताही प्रॉडक्ट पेअर कसा करायचा ती आपण प्रोसेस बघणार आहे. प्रॉडक्ट पेअरिंग झाल्यानंतर मग नवीन कॅटलॉग कसं तयार करायचं, रिसेलर पॅनल काय असतं जेम पोर्टल वरती, किंवा डॉक्युमेंट तुम्हाला कोणते कोणते लागतात, कोणते MRP प्रूफ लागतात, प्रॉडक्ट कॅटलॉग कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत. त्यानंतर जसे प्रॉडक्ट्स आहेत जेम पोर्टल वरती तशाच काही सर्व्हिसेस पण आहेत, जसं की कॅब आणि टॅक्सी हायरिंग असतील, मॅनपॉवरच्या सर्व्हिसेस असतील, केटरिंगच्या सर्व्हिसेस असतील,
AMC असतील काही, तर असे सर्व्हिस कॅटलॉग पण आपल्याला तयार करता येतात जेम पोर्टलवरती. मग ते कॅटलॉग मॅनेजमेंट कसं करायचं त्याचं, रिजेक्टेड प्रॉडक्ट्स कुठे असतात, पब्लिश प्रॉडक्ट कुठे असतात, ऍडमिन अप्रुव्हल ला गेले प्रॉडक्ट ते कसं समजतं आपल्याला, तेही आपल्याला सर्व आपल्या कॅटलॉग मध्ये पाहता येतं. हे सगळं कॅटलॉग मॅनेजमेंटचाही आपण पार्ट बघणार आहे. त्यानंतर OEM पॅनल जर तुम्हाला अप्रुव्हल घ्यायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, ऑथरायझेशन कोड आपण कसा मिळवतो, OEM म्हणजे काय, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, तर त्याची OEM पॅनलची काय प्रोसेस आहे ते आपण बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये काही तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असतं, एक तर रिसेलर असतो आणि OEM असतो. ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर कडनं जो प्रॉडक्ट सेल करतो, प्रॉडक्ट घेऊन तो रिसेलर असतो. आणि OEM पॅनलची काय प्रोसेस आहे जेम पोर्टलवरती, डॉक्युमेंटचं असेसमेंट काय आहे, व्हिडिओ असेसमेंट काय आहे ते आपल्याला बघायचंय. आणि आपलं ब्रँड कसं अप्रूव्ह करून घ्यायचं जेम पोर्टलवरती, तो पण पार्ट बघायचा आपल्याला. आणि त्यानंतर मग कोणते कोणते टेंडर असतात जेम पोर्टलवरती, प्रॉडक्ट बीड असेल, सर्व्हिस बीड असेल, BOQ बीड असेल, कस्टम सर्व्हिसेस असतील तर त्यांचे बीड आपल्याला बघायचे. कस्टम प्रॉडक्ट बीड असेल त्यांचे टेंडर कसे शोधायचे, किंवा डॉक्युमेंट्स कसे आयडेंटिफाय करायचे, डॉक्युमेंट बनवायचे कसे, ऍडिशनल टर्म्स अँड कंडिशन्स काय असतात बायरने टाकलेलं, ATCचा क्लॉज काय असतो तेही बघायचंय. म्हणजे टेंडरिंगला पण आपण जाऊ, टेंडर डॉक्युमेंट कसे तयार करायचे तोही आपण पार्ट घेऊ. अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे EMD काय असतं, EPBG काय असतं, MSC एक्झम्पशन क्रायटेरिया काय असतो, आणि मग त्यानंतर आपण टेंडरमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं, प्रॉडक्ट बीड असेल, BOQ बीड असेल, सर्व्हिस बीड असेल, सगळ्या बीडचं आपण पार्टिसिपेट कसं करायचं तेही बघणार आहेत. आणि रिप्रेझेंटेशन कसं घ्यायचं जेमवरती, किंवा इनव्हॉइस कसं जनरेट करायचं इथपर्यंत आपण शिकणार आहोत. असं आपलं 2 आठवड्यांचा शेड्यूल असणार. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. एक सिलेबसचा मी ओव्हरव्ह्यू दिला, 2 आठवड्यांचा आपला कसा शेड्यूल असणार आहे तो. ठीक आहे, चालेल. म्हणजे आता आपल्याला पुढच्या सेशनला स्टार्ट करता येईल. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण आता काही प्रॉडक्ट सर्च करून बघूयात, प्रॉडक्ट्स कसे सर्च करतात जेम पोर्टलवरती. आता कोणतेही, आता सपोज आपण Amazon वरती आपण एखादं प्रॉडक्ट सर्च करून बघूयात. एखादा मला जर लॅपटॉप जर शोधायचा असेल तर Amazonला मी येऊन इथं सर्च बार मध्ये टाकणार लॅपटॉप आणि मी सर्च केला. सर्च केल्यानंतर इथे काही लॅपटॉप माझ्यासमोर ओपन होतात वेगवेगळ्या कंपनीचे, HP, Asus असेल, HP Victus आहे, HP 15, असे बरेच इथं ब्रँड आलेले आहेत. ओके, याचं कोणतंही मी जर ओपन केलं तर इथं काही मला त्याचे स्पेसिफिकेशन येतात, म्हणजे त्याची रॅम किती आहे, हार्ड ड्राईव्ह किती आहे, त्याचं किंमत किती आहे त्याची. ठीक आहे, व्हॅल्यू किती दिली ती 36,890 दिली आहे, म्हणजे MRP किती होता याचा 53,413 होता, त्याच्यावरती 31% डिस्काउंट आहे. ओके, अजून काय आहे इथे, 8 GB व्हॅरियंट आहे आपण जे बघतोय ते. आणि त्या प्रॉडक्ट बद्दलचे इथे डिटेल्स दिलेले, अबाउट दिस डिटेल्स मध्ये बॅटरी लाईफ असेल त्याची, किंवा मेमरी आणि स्टोरेज बद्दलचे डिटेल्स असतील, ग्राफिक्स कार्ड कोणता आहे, तर हे सगळे स्पेसिफिकेशन इथं अपलोड केलेले आहेत. हे पाहून आपण, आपल्याला जर कम्पॅटेबल असेल तर त्याच्यानुसार आपण ते लॅपटॉप परचेस करतो, म्हणजे विकत घेतो. Amazon किंवा फ्लिपकार्ट वरती बायर आपण कोणताही प्रॉडक्ट इथनं विकत घेऊ शकतो. ठीक आहे, मग तसंच जर आपण आता जेम पोर्टल वरती पण एखादं सर्च करतो, जेम पोर्टल वरती पण सपोज मी एखादा लॅपटॉपच शोधते. आता लॅपटॉप जर मी शोधला
सर्च केला तर आता इथं बघा लॅपटॉप म्हटल्यानंतर मला इथं काही कॅटेगरी रिझल्ट म्हणून आलेत काही आणि इथं काही खाली कॅटेगरी आलेल्या आहेत माझ्याकडे. तर मग आता कॅटेगरीमध्ये माझ्याकडे इथे लॅपटॉप कॅडी म्हणून एक आलंय किंवा इकडं काही कम्प्युटरमध्ये पण आलंय. तर आपण जो पण प्रॉडक्ट सर्च करतोय सुरुवातीला तर आपल्याला त्याबद्दल माहिती नसणार पण एक आपल्याला इथे शोधायला लागतं की आपलं प्रॉडक्ट त्यामध्ये कुठं आहे किंवा त्या प्रॉडक्टची आपल्याला माहिती तरी असायला हवी म्हणजे आपल्याला तसं शोधता येईल. ठीक आहे. आता इथे लॅपटॉप कॅडी हे आहे का आपलं प्रॉडक्ट मी ओपन करून बघते. लॅपटॉप कॅडी Q3 म्हटल्यानंतर हे तर नाही आपलं प्रॉडक्ट लॅपटॉप हा नाहीये. बॅग घेतलं. आता हे इथलं काही आहे का नोटबुक मध्ये आहे का हे मी ओपन करते. ठीक आहे. नोटबुक मध्ये अशा टाइप मध्ये पण नाहीये आपला लॅपटॉप. ओके अजून पाहूयात. आता इथे एक हाय एंड लॅपटॉप म्हणून पण दिसतो नोटबुक हा असू शकतो. याच्यावरती मी क्लिक करतो. हा तर आता इथे आपल्याला जे हवेत लॅपटॉप ते इथं ओपन झालेले. एसर HP कंपनीचे इथे ओपन झाले. प्रत्येकांच्या किमती दिलेल्या 46% ऑफ 71% ऑफ 65% ऑफ तसे सेलरनी इथं अपलोड केलेले आपल्याला दिसतात. मग सेम जसं आपण अमेझॉनला बघितलं तसंच इथंही आहे. आपल्याला प्रॉडक्ट जर ओपन केला तर त्याचे पूर्ण स्पेसिफिकेशन येतात डिटेलमध्ये. 50,000 किंमत त्याची स्पेसिफिकेशन आलं. हा स्पेसिफिकेशन मध्ये इथं प्रोसेसर नंबर रॅम साईज 16 GB रॅम आहे. डिस्प्ले साईज कॅपॅसिटी हा अजून टर्म्स अँड कंडिशन मध्ये पण त्यांनी प्रॉडक्ट व्हेरिफिकेशन स्टोरेज वगैरे सगळे इथं डिटेल्स दिलेले इथं पण आहेत बघा. ओके मेमरीचे डिटेल्स वगैरे म्हणजे सेम जसं आपण अमेझॉनला बघतोय तसंच इकडे पण आहे. थोडंसं एक सर्चिंगचा क्रायटेरिया वेगळा बनतो. ठीक आहे. सर्चिंगची एक थोडीशी मेथड वेगळी पडते इकडं जेम पोर्टलला सर्च करताना. म्हणजेच तुम्ही कोणताही प्रॉडक्ट ज्यावेळी सर्च करताय तर त्याची एक तुम्हाला आयडिया पाहिजे तुमचं प्रॉडक्ट कोणतं आहे एक्झॅक्टली म्हणजे तसं शोधता येईल. मग आता जेम पोर्टलवरती तुम्ही कोणताही प्रॉडक्ट सर्च करू शकता का किंवा कोणते प्रॉडक्ट तुम्ही सर्च करू शकत नाही. तर जेम पोर्टलवरती 10,000 प्लस कॅटेगरीज आहेत सध्या तरी लाईव्ह असलेल्या. किती कॅटेगरीज आहेत हे कुठनं समजतं. तर आता इथं आपण ज्यावेळी ब्राउज ऑल कॅटेगरीज म्हणतो होम पेजला तर त्यावेळी इथे सगळ्याच कॅटेगरीज आलेल्या आहेत बघा 10,325 म्हणजे सध्या लाईव्ह असलेल्या 10,325 कॅटेगरीज आहेत जेम पोर्टलवर. मग आता जशी बायरची रिक्वायरमेंट येत असते त्याच्यानुसार काही कॅटेगरीज ऍड होत असतात काही कॅटेगरीज इथनं रिमूव्ह पण होत असतात. बायरच्या रिक्वायरमेंट नुसार कंटिन्युअसली ऍड किंवा रिमूव्ह केल्या जातात इथे. ठीक आहे. तर तुमचा जो प्रॉडक्ट या कॅटेगरीमध्ये जर अवेलेबल असेल तर तुम्ही इथं जेमवरती सेल करू शकता किंवा त्याचं कॅटलॉग तयार करू शकता. जर नसेल तर मग त्याच्यामध्ये नाही पार्टिसिपेट करतात. त्यामुळे या कॅटेगरीमध्ये तो प्रॉडक्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही प्रॉडक्ट सर्च करताना आपल्याला आधी सर्च मधनं इथे ते जेमच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे का ते आधी बघावं लागेल. ओके तर आधी आपण बघूयात कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत जेमवरती आणि मग त्यानंतर वाटल्यास आपण परत सर्च करूयात. तर मग कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत जेम पोर्टलवरती. तर जेम पोर्टलवरती आपल्याला डेस्कटॉप कम्प्युटर पण पाहायला मिळतात. म्हणजे डेस्कटॉप असेल CPU असेल कीबोर्ड असेल माऊस असेल स्पीकर असतील कम्प्युटरचे असे सगळे प्रॉडक्टही तुम्ही बघू शकता. ओके लॅपटॉप आहे लॅपटॉप नोटबुक बघितलं आपण आता. कम्प्युटर प्रिंटरची कॅटेगरी आहे ती पण आपण पाहू शकतो. IT प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला कम्प्युटर प्रिंटर पण भेटून जाईल. त्यानंतर एखादं टॅबलेट असेल टॅबलेट कम्प्युटर ज्याला आपण म्हणतो टॅबलेट पण आपण शोधू शकतो जेम पोर्टलवरती. ओके त्यानंतर काही आपण स्टेशनरी मध्ये डायरीज बघतो. आता शाहिद सर जे स्टेशनरीचं बघतायत
तर त्यांना काही डायरीज शोधायचे असतील किंवा रजिस्टर शोधत असतील तर ते पण तुम्ही इथनं शोधू शकता जेम पोर्टलवरती. ओके मॅम. येस. अजून तुम्हाला काय पेन वगैरे शोधायचे असतील, जेल पेन असतील, बॉल पेन असतील, तसंही शोधता येतात जेम पोर्टलवरती. त्यानंतर काही पाईपच्या फिटिंग वगैरे असतील, स्टील ट्यूब असतील, असे फिटिंग्स पण असतात जेम पोर्टलवरती. ओके. हे पीव्हीसीच्या पाईपच्या फिटिंग पण असतात, त्या पण अवेलेबल आहेत जेम पोर्टलवरती. ओके. मग आता व्हेकल्स मध्ये पण ऑप्शन आहे आपल्याला, बस असतील, ट्रॅक्टर असतील, कार पण अवेलेबल आहेत जेम पोर्टलवरती. म्हणजे एवढा बिझनेस आहे अवेलेबल तुम्हाला, एवढे प्रोडक्ट्स तुम्ही इथं सेल करू शकता. त्याच्या किती ऑर्डर भेटतात ते पण आपल्याला बघता येऊ शकतं, तोही आपल्याला ऑप्शन आहे. युटिलिटी व्हेकल्स मध्ये कार असेल, ठीक आहे, एलईडीचे बल्ब असतील, हे पण तुम्ही सेल करू शकता जेम पोर्टलवर. म्हणजे जी कॅटेगरी एक्झिस्ट करते त्यातलं तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट इथं सेल करू शकता. ठीक आहे. डेस्क असेल म्हणजे फर्निचरचे प्रॉडक्ट असतील, मॅडमचे फर्निचरचे टेंडर आहेत तर फर्निचरचे पण प्रॉडक्ट आहेत जेम पोर्टलवरती, म्हणजे त्याचंही कॅटलॉग आपण तयार करू शकतो. टेबल्स असतील, एक्झिक्युटिव्ह टेबल, चेअर असतील, रिव्हॉल्विंग चेअर किंवा सॅलॉनच्या चेअर असतात त्याही आहेत जेम पोर्टलवरती. ही फाईल स्टोरेज सिस्टीम दिसतीये. ठीक आहे. टेलिव्हिजन टीव्ही म्हणजे आपला टीव्ही. ओके. त्यानंतर रेफ्रिजरेटर आहे, रेफ्रिजरेटर पण असतो जेम पोर्टलवरती. एसी असेल, एअर कंडिशनर असेल. हे सर्जिकल आयटम्स, तुमचे जे मेडिकल म्हणताय तुम्ही, मेडिकल इक्विपमेंट्स श्रेयसी मॅडम, तर सर्जिकल आयटम्स मध्ये हेही तुम्ही बघू शकता. या प्रोडक्टची लिस्ट आम्हाला मिळेल का? येस, ही पीपीटी मी शेअर करेन. सर्जिकल ग्लोव्ज असतील, म्हणजे मेडिकल इक्विपमेंट सगळे आहेत जेम पोर्टलवरती. फक्त जे मेडिसिन्स आहेत, मेडिसिन्स थोड्याशा कमी झालेल्या आहेत जेम पोर्टलवरती, एवढ्या नाहीयेत, आधी होते काही. हा, पण मेडिकल इक्विपमेंट्स आहेत, डिस्पोजेबल सिरिंजेस असतील. ओके. बेडशीट्स आहेत, टॉवेल्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, पेस्टिसाइड्स पण आहेत अवेलेबल. ओके. तर इथे तरी मी एक 25 एकच लिस्ट केल्या, पण अशा जेम पोर्टलवरती आपण बघितले आताच तर 10,000 प्लस कॅटेगरीज अवेलेबल आहेत. मग त्या कॅटेगरीमध्ये तुमचं प्रॉडक्ट सर्च होणार नाही असं तर होणार नाही, किंवा 10,000 एवढा मोठा काउंट दिसतोय, एवढ्या सगळ्या कॅटेगरीवर तुम्ही एकदाच काम करणार असंही होणार नाही. हार्डली 50 एक कॅटेगरी पर्यंत आपण सर्वजण जातो, त्याच्यापेक्षा वर तर कुणी जातही नसेल. पण आपल्याला भरपूर ऑप्शन आहे तिथं जेम पोर्टलवरती. आता प्रत्येकाने मला एखादी कॅटेगरी सांगा, म्हणजे मला तसं सर्च करता येईल. चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे त्यानुसार आपण सर्च करून बघूयात तुमचे प्रॉडक्ट्स इथं आहेत का जेम पोर्टलवरती. चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. लॅपटॉप आपण एक सर्च केला, मोबाईल पण बघू शकतो. स्टेशनरी कॅटलॉग, पण स्टेशनरी मध्ये काय नेमकं पर्टिक्युलर, रजिस्टर का पेन का काय म्हणताय? स्टेशनरी मध्ये पर्टिक्युलर सांगा. रजिस्टर, ठीक आहे. हॉस्पिटल ट्रॉली बघू. रजिस्टर पाहतोय आपण, रजिस्टर मी सर्च केलं, रजिस्टर म्हणूनच टाकलं. आता मला रजिस्टरला इथं जेम पोर्टलवरती काय नाव आहे वगैरे मला काहीच आयडिया नाही, मी डायरेक्टली सर्च केलं. तर आता इथं रजिस्टर म्हटल्यानंतर इथं दिसतंय मला प्लॅनिंग सिस्टीम रजिस्टर असं नाव आलं. ठीक आहे, हेही असू शकतं. किंवा आता इथे आले बघा, कॅल्क्युलेटिंग मशीन्स अँड ऍसेसरी, इथे कसलं रजिस्टर आहे, तर हे पण मी एकदा ओपन करून बघते. इथे नो प्रॉडक्ट्स फाउंड म्हणते. ठीक आहे, बघूयात आता अजून ऑप्शन. बारकोड स्टिकर ऑफ आरडी सिरीज, हे तर काही रजिस्टरचं नसणार आहे, नाव वाचूनच समजते. आता इथे नुसतं जे प्लेन रजिस्टर आहे तर इथं असू शकतं, हे मी ओपन करते. तर आता हे ओपन केल्यानंतर माझ्याकडे इथं रजिस्टर ओपन झालेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे पर क्वांटिटी वाईज आपल्याला इथे समजतं, त्याचे डिटेल्स आपण बघू शकतो. कंपनी आता हे वेब कंपनीचे दिसतात, किंवा दुसरी कोणती कंपनी असेल ती जर ओपन केली
तर आता हे कोणते मायन्यूट रजिस्टर म्हणून कॅटेगरी दिसते. ओके, मायन्यूट रजिस्टर. आता इथे स्पेसिफिकेशन आहेत, नंबर ऑफ पेजेस किती आहेत, हार्ड कव्हर बाइंडिंग आहे त्याचं, ग्रामेज म्हणून एक असतं पेपरचं, तर ते किती आहे, 60 GSM. तर तुमचं जे पण प्रॉडक्ट आहे, आता कोणतेही प्रॉडक्ट आपण इथे सर्च करू देत, तर त्याचे तुम्हाला हे सगळे डिटेल्स माहिती असले पाहिजे, कॅटलॉग तयार करताना पण आणि ह्याच्या वेळी पण. त्यामुळे हे कंपल्सरी आहे, तुम्हाला डिटेल्स माहिती असणं, ऍटलिस्ट तुमच्या प्रॉडक्टचे तरी माहिती असले पाहिजे. आता मला रजिस्टर बद्दल मला माहिती असेलच असं नाहीये, मी जर पहिल्यांदा सर्च करत असेल तर. त्यामुळे तुम्ही किंवा गुगल पण करू शकता, गुगल वरनं पण माहिती काढू शकता त्या प्रॉडक्टचे अजून डिटेल्स तुम्हाला मिळवण्यासाठी. ठीक आहे, स्टेशनरीचे पण सर्व आयटम्स आहेत आपल्याला जेम पोर्टल वरती. ओके, अजून काय काय सर्च करायचं आहे, हॉस्पिटल ट्रॉली. ठीक आहे, हॉस्पिटल ट्रॉली सर्च करायची, बॅग घेतलं मी रजिस्टरच्या ऐवजी हॉस्पिटल ट्रॉली. आता हॉस्पिटल ट्रॉली म्हटल्यावर काय काय ऑप्शन येतात बघूयात. आणि अशा आपण सर्च करत गेलो की आपल्याला अंदाज येतो की काय नावाने आपल्याला शोधायचे किंवा ते आपल्याला भेटणार आहे का, कुठे कोणत्या कॅटेगरीच्या अंडर भेटणार आहे. ठीक आहे, आता इथे पेशंट ट्रान्सपोर्ट प्रोडक्ट्स मध्ये दिसतंय हॉस्पिटल ट्रॉली. मग यातलं असेल का मॅडम तुमचं मेडिसिन ट्रॉली किंवा ड्रेसिंग ट्रॉली, हे बघताय का तुम्ही? का स्ट्रेचर हो ट्रॉली आहे? हो. स्ट्रेचर हा, ट्रॉली. इन्स्ट्रुमेंट ट्रॉली किंवा स्ट्रेचर ट्रॉली. हा. हा ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली किंवा स्ट्रेचर ट्रॉली. आता ही मी ओपन करते स्ट्रेचर ट्रॉली. आता मलाही आयडिया नव्हती, त्यांना त्यांच्या प्रॉडक्टचं माहिती असतं. हीच आहे का, अशीच असते का ट्रॉली? हो. स्ट्रेचर ट्रॉली. हा ठीक. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला सगळे डिटेल्स आलेले आहेत. मॅडम, इथे क्वेरी आहे मला. हा म्हणजे आता हे 4 कंपनी आहेत, म्हणजे वॉट एव्हर इथे तुम्हाला दाखवते की ही एक 1500ची आहे, ही पण हा 1500ची आहे, म्हणजे पण मग ह्याच्यामध्ये बायर डायरेक्टली इथून बाय नाही करू शकत का? बाहेर मग डायरेक्टली बाय टेंडर करतात. पण मग टेंडर प्रोसेस काय आहे मग त्यासाठी? टेंडर प्रोसेस पण असते, म्हणजे टेंडर थ्रू पण त्यांनी जे पण स्पेसिफिकेशन पर्टिक्युलर दिलेले असतात, तर त्याच्यामधनं आपल्याला सप्लाय करायला लागतं टेंडर थ्रू. मग त्या टेंडर मध्ये त्यांनी डिटेल्स दिलेले असतात की किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला सप्लाय करायचंय किंवा काय काय पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन लागणार आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला डिलिव्हर करायला लागतं. त्यांनी टेंडर पण थ्रू मग पण. बायरला. हा. ओके. हा, काय म्हणतो? बायरला डायरेक्टली ऑप्शन येतो का तिथे बाय करायचा? हो, डायरेक्टली त्यांना बायचा पण ऑप्शन येतो किंवा ते टेंडर थ्रू पण घेऊ शकतात. ओके. ठीक आहे, आपण इथे बाय कसं करू शकतो? नाही, आपण बाय करणार नाही, आपण सेलर आहोत. बायरला तो ऑप्शन येतो बाय करण्याचा. आपण सेलर म्हणजे इथे प्रॉडक्ट आपले अपलोड करणार आहोत, आपले प्रॉडक्ट आपण विकणार आहोत, आपण बाय करणार नाही. बायरच्या लॉग इनलाच तो ऑप्शन येतो. आपल्या सेलरच्या लॉग इनला फक्त सेलिंगचा ऑप्शन येतो आणि बायरच्या लॉग इनला त्यांना बाय म्हणून ऑप्शन येतो, मग ते तिथनं बाय करू शकतात. ठीक आहे. Yes. तर मेडिसिनल इक्विपमेंटचे पण बरेच इथे प्रॉडक्ट्स आहेत जेम पोर्टल वरती. ठीक आहे, अजून वेटरनरी फीड सप्लिमेंट्स, मिनरल मिक्सचर्स. ओके, वेटरनरी फीड सप्लिमेंट काय आहे बघूयात. सगळ्यात आधी इथं शोधते मी वेटरनरी फीड सप्लिमेंट म्हणजे काय आहे, काय आयडिया नाही मला. कॅल्शियम फॉस्फेट ॲज वेल एज ट्रेस मिनरल मिक्सचर्स काहीतरी दिसतात. ओके, फीड सप्लिमेंट आहे वेटरनरी. ठीक, तर आता इथे मला सर्च केल्यानंतर समजलं, तर मी इथे वेटरनरी फीड सप्लिमेंट असं सर्च करते. वेटरनरी फीड सप्लिमेंट. बायर फक्त गव्हर्नमेंटच असणार. येस, बायर हा फक्त स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा एखादी PSU कंपनी असेल हेच असतात. आपण बायर नाही होऊ शकत, आपण सेलरच असतो. सेलर कुणीही असू शकतं, कारण की सेलर रजिस्ट्रेशन कुणीही करू शकतं. गव्हर्नमेंटनी फॅसिलिटीज तशी दिलेली आहे आपल्याला की तुमचे बेसिक काही डॉक्युमेंट असतात, त्या डॉक्युमेंट्सनी पण तुम्ही सेलर म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचा बिझनेस तुम्ही ग्रोथ करू शकता. बायर कंपल्सरी गव्हर्नमेंटच असते. ओके, आता इथे वेटरनरी स्टॉक, सॉरी वेटरनरी फीड सप्लिमेंट म्हणून दिलेलं आहे.
आता ह्यांच्यामध्ये बघायला लागेल ते कोणतं आहे प्रॉडक्ट. ते फीड इन्ग्रेडियंट मध्ये दिसते, पण इथे फक्त पोल्ट्रीच दिसतंय. हा, यातलं कोणतं असेल मॅडम तुमचं? पोल्ट्री फीड, गोट फीड. हे मिनरल मिक्सचर्स आहे का तुमचं? मिनरल मिक्सचर्स फॉर सप्लिमेंटिंग. पण हे शीप आणि गोटच आहे. लाईफ स्टॉक. लाईफ स्टॉक म्हणजे काय? आता हे जर आपण ओपन केलं मिनरल मिक्सचर, आता ह्यांच्या प्रोडक्ट मध्ये पण वेटरनरी मध्ये मिनरल मिक्सचरच आहेत, पण हे गोट आणि शीपच आहे फक्त. गोट आणि शीपला सप्लाय करण्यासाठीचं फीड आहे. तर जर असं मला डिटेल्स दिलेत तर हा ओके ठीक आहे. तर फीडचं हे प्रॉडक्ट इथं ओपन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जो पण प्रॉडक्ट सर्च करताय इथं तुम्हाला त्याचे डिटेल्स असले पाहिजेत. जेमवरती भरपूर कॅटेगरीज आहेत, त्यामध्ये तुमचंही प्रॉडक्ट सर्च होईलच. ठीक आहे. आणि एवढ्या कॅटेगरीज वरती आपण काम करत नसतोच, हार्डली काही कॅटेगरीजच आपण बघतो सर्वजण जर म्हटलं तर. ठीक आहे. तर मग या कॅटेगरीजला अजून डिटेलमध्ये आपण नेक्स्ट सेशन मध्ये जाऊयात. आता आजच्या सेशन मध्ये आपल्याला प्रॉडक्ट सर्च कसा करायचा ते समजलंय, पण आता मेन पार्ट राहतोय आपला जेम पोर्टल वरती. ते म्हणजे जेमचं आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय प्रोसेस आहे, किंवा रजिस्ट्रेशन कोण कोण करू शकतं, हे प्रश्न तुमचेही आलेच. तर रजिस्ट्रेशन कुणीही करू शकतं. आता मी फक्त एक बेसिक डॉक्युमेंट सांगते रजिस्ट्रेशन साठीचे, आणि सेलर रजिस्ट्रेशनचं आपण सेपरेट सेशन घेऊयात. पुढचं सेशन असेलच आपलं, 3rd डेला आहे आपलं. तिसऱ्या दिवशी आपण सेलर रजिस्ट्रेशनचा पार्ट घेणार आहे. तर ह्याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात तुम्हाला? कोणत्याही इंडिव्हिज्युअल पर्सनचं त्यांचं इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड असतं, आधार कार्ड असतं, मोबाईल नंबर असतो त्यांचा, आणि ईमेल आयडी असतं. तर हे काही आपल्याला कंपल्सरी डॉक्युमेंट लागणार आहे. हे डॉक्युमेंट पण आपण कुठेच अपलोड करत नाही, किंवा कोणती फाईल आपल्याला तिथे अपलोड करायची नसते, फक्त त्याचे डिटेल्स लागतात. आपण जरी आपला काही पॅन कार्ड नंबर चुकवला किंवा जीएसटीचा नंबर जरी चुकवला तरी जेमला ऑटोमॅटिकली डायरेक्ट होत असतं, किंवा चुकीचे डिटेल्स फॉरवर्ड होतच नसतात. पुढे आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस होणारच नाही, त्यामुळे लगेच डिटेक्ट होत असतं सिस्टीमला. आपल्याला फक्त हे डॉक्युमेंट्स लागतील अपलोड करताना, म्हणजे डिटेल्स त्याच्यावरचे लागतील, तुमचा पॅन नंबर, आधार नंबर. ठीक आहे. जीएसटी कंपल्सरी आहे का? येस, तुम्हाला प्रोडक्ट्स सेल करण्यासाठी जीएसटी लागतच. इन्क्लुडिंग जीएसटीच असते अमाऊंट तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल. एकतर तुम्ही आधार थ्रू पण करू शकता रजिस्ट्रेशन, किंवा पॅन कार्ड थ्रू पण करू शकता. आधार थ्रू जर केलं तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर परत तुम्ही चेंज करू शकत नाही रजिस्ट्रेशनच्या वेळी. आणि जर पॅन थ्रू जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला मोबाईल नंबर नंतर तुम्ही अपडेट करू शकता. हा एक फक्त डिफरन्स आहे. ईमेल आयडी याच्यासाठी की तुम्हाला ईमेल आयडी थ्रू ओटीपीचं कन्फर्मेशन होतं, त्यासाठी ईमेल आयडी लागतो आणि तुमचा मोबाईल नंबर लागतो. हा, फ्रेशर, ITR सांगतेय सगळं. तुमचा ऍड्रेस जो की आधार कार्ड वरती असतो, तुमचा परमनंट ऍड्रेस तो लागेल. आणि तुमचे बँक अकाउंट डिटेल्स ते पण आपल्याला अपडेट करावे लागतात सेलरच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी. हे झाले आपले कंपल्सरी डॉक्युमेंट्स, हे वरचे 5 डॉक्युमेंट. त्यानंतर आता हे खालचे डॉक्युमेंट्स आपल्याला ऑप्शनल आहेत. मग ते कसे आहेत ऑप्शनल? जीएसटी, उद्यम, स्टार्टअप इंडिया, ITR हे डॉक्युमेंट आपल्याला ऑप्शनल आहेत. जीएसटी मध्ये येत नाही, ठीक आहे, पण तुम्हाला इन्क्लुडिंग जीएसटी ती अमाऊंट पे करावी लागते. फक्त जीएसटी मग तुम्हाला क्लेम करता येत नाही जर तुमचा जीएसटी नसेल तर. ठीक आहे. पण इन्क्लुडिंग जीएसटीच प्रत्येक अमाऊंट असणार तुम्हाला. ठीक आहे. तर आता हे डॉक्युमेंट्स आपल्याला ऑप्शनल आहेत. जीएसटी, उद्यम, स्टार्टअप इंडिया, ITR. उद्यम म्हणजे ज्यांचं मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसच्या अंडर रजिस्ट्रेशन आहे, म्हणजेच उद्यमचं रजिस्ट्रेशन आहे. उद्यमलाच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असंही म्हणतात. आता MSME मधलं त्यांनी M पण काढलंय, MSEच म्हणतात, फक्त मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस असंच म्हणतात.
उद्यमचं रजिस्ट्रेशन असेल तर उद्यमच्या अंडर तुम्हाला जे पण बेनिफिट्स असतात ते बेनिफिट्स मिळतील. नसेल उद्यम रजिस्ट्रेशन तर ते बेनिफिट्स तुमचे स्किप होतील. जर स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन असेल तर स्टार्टअप इंडियाचं तुम्हाला जर रजिस्ट्रेशन असेल तर त्याच्या अंडरचे तुम्ही बेनिफिट्स घेऊ शकता. ठीक आहे. जीएसटी तुमच्याकडे सध्या नाहीये, पुढे जाऊन तुम्ही काढल्यानंतरही तुम्ही अपडेट करू शकता. आता जरी नसेल इमिजिएटली तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी लागणार नाही, नंतरही तुम्ही पुढे जाऊन अपडेट करू शकता. ठीक आहे. जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे जसं की स्टार्टअप इंडियाच्या अंडर गव्हर्नमेंटच्या काही ज्या पण स्कीम्स आहेत तर त्याचा तुम्हाला बेनिफिट घेता येतो. स्टार्टअप इंडियाचं जर रजिस्ट्रेशन असेल तुमचं तर. आणि आयटीआर पण ऑप्शनल याच्यासाठी म्हटलेलं आहे. आयटीआरलाच जेमवरती टॅक्स असेसमेंट पण म्हणतात. तर ऑप्शनल याच्यासाठी आहे की पहिल्या तुमचं प्रोफाईल ज्यावेळी तुम्ही रजिस्टर केलंय, आता सपोज 2025 ला तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय तर 24 महिन्यापर्यंत तुम्हाला आयटीआर स्किप करू शकता तुम्ही, पण 24 महिन्यानंतर तुम्हाला कंपल्सरी आयटीआर फिल करायलाच लागतो. जर तुम्ही आयटीआर फिल केला नाही 24 महिन्याच्या नंतर तर तुम्ही प्रॉडक्ट सेल करू शकता, फक्त टेंडरच्या सर्व्हिसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. म्हणजे टेंडर भरण्यासाठी वगैरे तुम्हाला पार्टिसिपेट तेवढं करता येणार नाही. बाकी प्रॉडक्ट सेल करायला काही अडचण नाही. ठीक आहे. त्यामुळे आयटीआर पण ऑप्शनल मध्येच पकडा. सुरुवातीचे 2 वर्ष तरी तुम्ही स्किप करू शकता. ओके. मग आता यामध्ये अजून बरेच बाकीचेही असतात. CIN नंबर वगैरे लागतो, म्हणजे कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर असेल. ठीक आहे. डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन असते, म्हणजे कंपनीची स्टार्टिंग डेट जी पण असेल ती, किंवा तुमचं जर प्रोप्रायटरी फर्म असेल, तुमच्या इंडिव्हिज्युअल नावाने जर तुम्ही प्रोसेस करताय तर ज्यावेळी तुम्ही रजिस्टर करताय ती पण डेट टाकू शकता. म्हणजे तिथून पुढे 2 वर्षापर्यंत तुमचा आयटीआर स्किप होतो. आयटीआर तुम्हाला कंपल्सरी नाही लागत. ठीक आहे. तर हे काही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला सेलरसाठी रजिस्ट्रेशन करताना. हे बेसिक डॉक्युमेंट्स तर कुणाकडेही असतात, त्यामुळे सेलर रजिस्ट्रेशन सर्वजण करू शकतात आणि सर्वजण जेम पोर्टलवरती पार्टिसिपेट होऊ शकतात. जेम पोर्टलची सुविधा त्यासाठीच दिलेली आहे आपल्याला की आपल्याला इझिली यामध्ये पार्टिसिपेट करता यावं. आणि मग इथं जेम वरती गेल्यानंतर आपल्याला साइन अप वरती क्लिक करून पुढे मग रजिस्टर करण्याचा ऑप्शन येतो किंवा सेलर रजिस्ट्रेशन करण्याची पुढे आपली प्रोसेस स्टार्ट होते. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये सेलर रजिस्ट्रेशन कसं करायचं, तसंच प्रोडक्ट्स सर्च करून आता त्याचे कॅटेगरीज काय असतात तेही आपल्याला पुढे बघायचंच आहे. ठीक आहे. तर आता आजच्या सेशन मध्ये काही क्वेरीज आहेत तुम्हाला, म्हणजे प्रॉडक्ट सर्च करताना किंवा रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये काही अडचण आहे का? कोणता पार्ट परत घ्यायचा असेल, अजून काही सर्च करायचे असतील कॅटेगरीज तर आपण सर्च करू शकतो. ठीक आहे. रजिस्ट्रेशन पण करणं इझी आहे, आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, काय अडचण नाहीये. एक सेशन सेपरेट असेल त्यासाठी. ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचे डॉक्युमेंट्स फक्त रेडी ठेवा, आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन करताना तुम्ही फक्त जे तुमचं नाव आहे, कंपनीचं नाव जे तुम्ही टाकताय ते नाव तुम्ही परत चेंज करू शकत नाही, आणि तुमचा युजर आयडी ह्या 2 गोष्टी फक्त चेंज करता येत नाहीत. बाकी सर्व फील्ड तुम्ही परत एडिट करू शकता. प्रोफाईल मध्ये जाऊन तुम्हाला एडिटचा ऑप्शन असतो. या 2च फील्ड फक्त चेंज करता येत नाही. ठीक आहे. आणि प्रोफाईल अपडेट करून तुम्हाला 100% पर्यंत क्लिअर करायचं असतं, मगच तुम्ही प्रोसेस करू शकता. हा, आता अजून एक प्रश्न असतो सगळ्यांचा की जेम पोर्टलवरती मग रजिस्ट्रेशन करताना कसली फीस आहे का, कसलं पेमेंट तुम्हाला करावं लागतं का? तर जेम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कसलीच फीस नाहीये, रजिस्ट्रेशन फीस नाहीये, पण त्याचं डिपॉझिट असतं जेम पोर्टलचं. डिपॉझिट म्हणजे त्याला आपण कॉशन मनी अमाऊंट म्हणतो. तर डिपॉझिटची अमाऊंट किती असते, तर एक 5 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत तुम्हाला
2000 आहे किंमत. आधी 5000 होती, आता कमी झाली, 2000च झाली. हा, कॉशन मनी मध्ये पण तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकतं जर तुमचं उद्यमचं रजिस्ट्रेशन असेल किंवा वुमन कॅटेगरीमध्ये जर असेल. उद्यम प्लस वुमन पाहिजे, उद्यम पण असलं पाहिजे तुमचं, आणि वुमनचं जर रजिस्ट्रेशन असेल तुमचं तर कॉशन मनीची अमाऊंट तुम्हाला माफ होते. उद्यम रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुम्ही बाहेर नाही कुठून करून घेऊ शकता उद्यम रजिस्ट्रेशन, किंवा स्वतःही तुम्ही करू शकता. वुमनचं रजिस्ट्रेशन नाही, वुमन कॅटेगरी म्हणते, सॉरी, वुमन कॅटेगरी प्लस उद्यमचं रजिस्ट्रेशन म्हणते. उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं MSCचं रजिस्ट्रेशन, मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस म्हणून तुमचं जे रजिस्ट्रेशन असतं उद्यमचं, त्याचं रजिस्ट्रेशन म्हणते. तर तुम्ही वुमन कॅटेगरीमध्ये पण आहात आणि तुमचं उद्यमचं पण जर रजिस्ट्रेशन असेल, हा म्हणजे वुमनच्या नावाने तुमचं उद्यमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला कॉशन मनीमध्ये माफ आहे, म्हणजे कॉशन मनीमध्ये तुम्हाला सूट आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही जर SC ST कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमच्याकडे उद्यमचं पण रजिस्ट्रेशन आहे तरी पण तुम्हाला कॉशन मनीमध्ये सूट आहे. कॉशन मनी तुम्हाला पे करण्याची गरज नाही. ठीक आहे. तर बाकी कसलीच अशी डिपॉझिट, येस डिपॉझिट परत मिळतं, त्यामुळेच त्याला डिपॉझिट म्हटलेलं आहे. रजिस्ट्रेशन फीस म्हणत नाही आपण, डिपॉझिट म्हणतो. हे त्याच्यासाठीच, हे डिपॉझिट तुम्हाला ज्यावेळी तुम्ही तुमचं जेमचं हे सेलरचं अकाउंट तुम्ही क्लोज करता, तुमचं प्रोफाईल क्लोज करता, तर त्यावेळी तुम्हाला ही डिपॉझिटची अमाऊंट पण परत मिळते. त्याला कॉशन मनी म्हणतो आपण. तर कॉशन मनी ही 2000 पर्यंत असते. 5 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत 2000 असते कॉशन मनी. मग जसं जसं तुमचं टर्नओव्हर वाढत जातो, 10 कोटीपर्यंत काहीतरी 10,000 वगैरे आहे, 10 का 25 कोटी असं काहीतरी आहे, आणि मग अजून पुढे परत वाढत जातं. तर कॉशन मनी कशी पे करायची ते पण आपण रजिस्ट्रेशनच्या वेळी बघणारच आहे. ठीक आहे. येस, ही डिपॉझिट याच्यासाठीच म्हटलेलं आहे की ही अमाऊंट तुम्हाला नंतर रिफंड होतं ज्यावेळी तुमचं प्रोफाईल तुम्ही क्लोज करता, तर त्यावेळी ही अमाऊंट रिफंड होत असते. सर्व कॅटलॉग्स पण तुम्हाला डिलीट करावे लागतात बॅक एंड कडनं, म्हणजे जेमच्या कस्टमर केअरला कॉल करून, आणि मग त्यानंतर तुम्ही प्रोफाईल क्लोज करून तुमचं कॉशन मनी पण रिटर्न घेऊ शकता. ठीक आहे. येस, तर हे झालं एकंदरीत म्हणजे सर्व जेम पोर्टल बद्दल. आज आपण काहीच म्हणजे प्रॉडक्ट कॅटेगरीज कसं सर्च करतात हे पाहिलं फक्त, आणि एक इंट्रोडक्शन घेतलं जेम पोर्टलचं. इथून पुढच्या सेशन्स मध्ये आता ऍक्च्युअल आपले सेशन स्टार्ट होतील. उद्याच्या सेशन्स मध्ये आपण कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यानुसार आपण प्रॉडक्ट सर्च करूयात. Q1 कॅटेगरी काय असते, Q2 काय असते, Q3 Q4 ह्या कॅटेगरीज आपल्याला बघायच्या. त्याच्यानंतर मग प्रॉडक्ट पेअर कसा करायचा, पेअरिंग कशी करायची, नवीन कॅटलॉग कसे तयार करायचे हे आपल्याला बघायचे. आणि सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत जेम पोर्टल वरती, टेंडर कसे सर्च करायचे हेही आपल्याला पाहता येतं. आता नुसतं स्टेशनरी मधलं जरी आपण ऑर्डर बघायचं म्हटलं तर इथं आपल्याला व्ह्यू कॉन्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे, आणि जेमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला स्टेशनरीच्या कॅटेगरीमध्ये किती वर्क ऑर्डर भेटल्यात आजच्या डेटला जरी बघितलं ना तेही आपल्याला समजेल. 12 मे आजची डेट, 12 मे ते 12 मे पर्यंत. आणि इथं जर सपोज मी एखादी कॅटेगरी टाकली, माझ्याकडे आता इथे कॅटेगरी पण आली. आता आपण रजिस्टरच सर्च केलेलं होतं, तर रजिस्टर जर पर्टिक्युलर पाहिलं आपण, रजिस्टरच्याच जरी बघितला किती वर्क ऑर्डर भेटल्यात तेही आपल्याला इथं पाहता येईल, किंवा इथं सर्चही करू शकतो आपण. रजिस्टर डायरीज प्रिंटेड प्लेन रजिस्टर. ठीक आहे. मग अशी आपण कॅटेगरी पण त्याची सर्च केली होती. तर प्लेन रजिस्टरच्या कॅटेगरीमध्ये आजच्या डेटला किती कॉन्ट्रॅक्ट भेटलेले आहेत जेम पोर्टल वरती ते पण आपल्याला शोधता येईल. सर्च जर केला आपण, प्लीज शो अगेन. ओके, ठीक आहे. नाही ठीक आहे, हे होणारच आहे पुढे, जस्ट बघा फक्त की किती आपल्याला आहे बिझनेस जेम पोर्टल वरती. कॅप्चर चुकतोय वाटतं.
ठीक आहे, ओल्डर देन 2 days. 1 मे पासून जरी आपण बघितलं, कॅप्चा टाकून आपण सर्च करूयात. नाही, इथं काय आलेलं आहे आपल्याला की यू मे ओनली सर्च फॉर कॉन्ट्रॅक्ट दॅट आर ओल्डर देन 2 days, म्हणजे 2 दिवसांच्या पूर्वीचे. ठीक आहे, 10 मे पर्यंत वगैरे जरी बघितलं आपण, कॅप्चा ही चेक करायला लागेल. कॅप्चा पण चुकते. ठीक आहे, तर आपल्याला इथनही एक समजतं की जेम पोर्टल वरती एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरी मधलं जरी आपण बिझनेस शोधायचं म्हटलं तरी किती प्रमाणात बिझनेस आहे इथे त्याचाही आपल्याला आयडिया येतो. कॉन्ट्रॅक्ट सर्च करतोय म्हणजे आपण वर्क ऑर्डर किती भेटल्यात ते आपण इथे पाहतोय जेम पोर्टलला. ठीक आहे, पुढे आता टेंडर सर्चिंग मध्ये वगैरे आपल्याला आहेच. टेंडर सर्च करताना आपल्या पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज पण आपण टेंडर शोधू शकतो. कॅटेगरी वाईज किंवा तुम्हाला ऑर्गनायझेशन जरी एखादी माहिती असेल तरी ऑर्गनायझेशन वाईज पण पुढे टेंडर शोधता येतात. ठीक आहे, चालेल. क्लासमध्ये ऍक्टिव्हली असंच पार्टिसिपेट करत चला, म्हणजे प्रत्येकांचे क्वेरीज आन्सर होतील. आणि तुमचा जो एखादा प्रॉडक्ट सर्च करायचे किंवा इथून पुढे प्रॉडक्ट पेअर करायचे, अपलोड करायचे, तेही पर्टिक्युलर प्रॉडक्ट्स आपल्याला घेता येतील. ठीक आहे, येस. तर क्लिअर आहे सगळ्यांना आजचं सेशन? तुमचे जे पण काही डाऊट्स असतील ते विचारू शकताय. आपल्याला इथे L1 करायची प्रोसेस वगैरे शिकवण्यात येणार का? नाही सर, L1चा पार्ट नाहीये, बरं. त्यासाठी सेपरेट सेशन असेल. पुढे जाऊन अच्छा, होईल शेड्यूल ते पण हा त्याच्यामध्ये सेलरचाच आहे पार्ट. सेलरचा पार्ट आहे. हो आणि बाकी आता पुष्कळ असे बयर्स असे आहेत ज्यांना नॉलेज नसतं, हो ते हो हो. लोक आपल्याला रजिस्ट्रेशन करून मागतात. हा तुम्हीच हा, आम्हाला बरोबर. रजिस्ट्रेशन करून द्या, तुम्हीच आम्हाला टेंडर बनवून द्या, हो बिल हो हो. द्या. तर ह्या गोष्टी कव्हर नाही होणार काय ट्रेनिंग मध्ये? सेपरेट असेल सर त्याचं सेशन. आपल्याला 2 अच्छा, आठवडे ह्याच्यासाठीच कमी पडतात, बरं. सेलरसाठीच कमी पडतात. तर त्याच्या सेपरेट सेशन होईल तर आम्हाला कशा प्रकारे माहिती पडेल मग? सेपरेट सेशन त्याचं शेड्यूल होईल आणि हम्म. ट्रेनिंगची फीस चार्जेस पण त्याचे सेपरेटच असतील. तुमचा जो नाही तर सध्याचा सोडवलं. कम्युनिकेशनचा जो ग्रुप आहे त्याच्यावरतीच कन्वे होईल तुम्हाला. बरं. हा हा, yes. किंवा इंडिव्हिज्युअल तुमची जरी घ्यायची असेल बॅच तरी तशी घेता येईल, काय अडचण नाही. अच्छा, असं इंडिव्हिज्युअली घेता येतं? हो हो हो, इंडिव्हिज्युअली पण घेता येऊ शकतो. बरं. तुमच्याकडे बायरच्या आयडी असतीलच तर त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. मग माझ्याकडे बाहेरचे आयडिया आहेत. आपल्याला ट्रेनिंगसाठी बायरचा आयडीच लागतो, त्याच्यावरनं घेता येईल. बरं. ठीक आहे, चालेल. हा. चालेल, ओके, येस, आय एम ऑल्सो इंटरेस्टेड इन द सेम. ठीक आहे, शाहिद सर, चालेल, काही अडचण नाही. सध्या सेलरचं आणि पण बघून घ्या. इव्हन म्हणजे बायरचं पण तुम्ही अरे L1 करण्याचं वगैरे तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी पण आधी तुम्हाला सेलरचं अवेलेबल पार्ट नसतात. समजणं गरजेचं आहे, मगच तुम्हाला पुढचं पार्ट येईल. येस, जयेश सर बोला. कोणते प्रॉडक्ट्स अवेलेबल नसतात? हा, सर आवाज कोणते प्रॉडक्ट? मी लिहितो तिथे, एक मिनिट. हा हा, ओके. अजून काही क्वेरीज आहेत? बाकी सर्व्हिसेस वगैरे ऍड करायचं तर ट्रेनिंग मिळेल ना? हा, सर्व्हिसेसचं पण आहे, सर्व्हिसेसचं कॅटलॉग कसं तयार करायचं. बरं. हा, आणि या आणि तुम्हाला सगळ्या PDF आम्हाला शेअर होतील ना? याची पीपीटी शेअर करेन मी. ही जी बरं. आहे आत्ताची पीपीटी याची तुम्हाला शेअर होईल. ओके. कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल नाहीयेत म्हणताय जयेश सर तुम्ही, तर तुमचाच कोणता एखादा प्रॉडक्ट असेल तो इथं सर्च करून बघू शकता. जर तो तुम्हाला जेमच्या मार्केटमध्ये जर अवेलेबल नसेल तर मग त्याला तुम्ही पुढे पार्टिसिपेट करू शकत नाही किंवा तो प्रॉडक्ट तुम्हाला सेल करता येणार नाही.
पण मोस्टली आता जेमनी आपल्याला एवढे 10,000 प्लस कॅटेगरीज दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला हे भेटेलच, आपल्याला काय म्हणतात, आपलं प्रॉडक्ट तिथं भेटेलच. ठीक आहे. हा, या कोर्सनी मला किती फायदा होईल बिझनेस ग्रोथ करण्यासाठी, तर तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट तुम्ही इथं अपलोड करू शकताय, तुमचं जेमचं सेलरचं अकाउंट तुम्ही क्रिएट करू शकताय. ठीक आहे. तर नक्कीच म्हणजे यातनं बिझनेस ग्रोथला चान्सेस मिळणार आहेत. तुम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सोबत कनेक्ट होताय, डायरेक्ट गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कडनं ऑर्डर्स मिळत आहेत तुम्हाला. तर मार्केट इथे भरपूर आहे जेम पोर्टलवरती, पण आधी हा टेक्निकल पार्ट पण समजणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. परचेसची वेगळी ट्रेनिंग आहे का? येस, परचेसची वेगळी आहे. आणि परचेसचं पण जे आपण L1 परचेस वगैरे जे म्हणतोय ते समजण्यासाठी पण आधी सेलरचं समजणं गरजेचं आहे. सेलरचे तुम्ही प्रॉडक्ट अपलोड कसे करताय, कॅटलॉग कसे तयार करताय, हे समजणं आधी गरजेचं आहे. टेंडर कसं निघतात हे समजल्यावरच मग पुढे L1 चा पण पार्ट समजेल. ठीक आहे. परचेसचं सेपरेट आहे ट्रेनिंग, याच्यामध्ये जेम सेलरचं आहे. ओके. मोस्टली जण जेम सेलर साठीच येतात, त्यामुळे आपण हे सेपरेट ट्रेनिंग ठेवलेलं आहे. गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट टेंडर काढलेले आहे ते कसं कळेल? हा, ते आपण टेंडर सर्च करताना बघणार आहोत, त्यावेळी समजेल. तुम्ही ज्या कॅटेगरीचे प्रॉडक्ट तुमचे अपलोड करताय, सपोज तुमच्या आता स्टेशनरी मधले आहेत, रजिस्टर आहेत, काही फाईल फोल्डरचे सिस्टीम वगैरे आहेत, आणि त्यांचे तुमचे कॅटलॉग जर तयार केलेले असतील, तर त्या कॅटलॉग मध्ये कोणताही नवीन टेंडर पब्लिश झाला की ऑटोमॅटिकली जेम कडनं तुम्हाला मेसेज थ्रू आणि ईमेल थ्रू लगेच कम्युनिकेट होत असतं की या कॅटेगरीमध्ये एवढे एवढे टेंडर पब्लिश झालेत. तर तुम्ही लगेच तसं सर्च पण करू शकता. ती पण फॅसिलिटी दिलेली आहे जेमनी. तुम्ही फक्त त्या कॅटेगरी मधले कॅटलॉग तुमच्याकडे क्रिएट करून ठेवायचा तुमच्या आयडीला, मग ऑटोमॅटिकली जेम कडनं पण तुम्हाला नोटिफिकेशन येतं. ठीक आहे. ते कॅटलॉग तयार करायचे तुम्ही शिकवणार आहात का? येस, कॅटलॉग कसं तयार करायचं ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. चालेल चालेल. उद्या सेम टाइम मध्ये आपण कनेक्ट करूयात. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. इंटरॅक्टिव्ह असंच राहत चला सेशन मध्ये, म्हणजे सर्वांचे डाऊट्स पण क्लिअर होतील. ठीक आहे. चालेल.